स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहा, आपण 12वी कॉमर्स सहकार, तर सहकारी संस्थेचे संघटन हा आपला पहिला चॅप्टर आहे. तर या पहिल्या चॅप्टरमधील आपण स्वाध्याय अभ्यासत आहोत. तर आपण पार्ट 5 पर्यंत 7वा प्रश्न कारणे द्या इथपर्यंतचा पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 6 दीर्घोत्तरी प्रश्न, तर याची आन्सर आपण आज पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही पार्ट 1, 2, 3, 4 आणि 5 हे जर पाहिले नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. तर पहा, आज आपण प्रश्न 8वा दीर्घोत्तरी प्रश्न, त्यातील प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. तर ते पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. जर तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती, अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या कुठल्याही विषयाचा जर स्वाध्याय तुम्हाला पाहायचा असेल, प्रकरण वाईज आपण स्वाध्याय सोडून घेतलेला आहे. तर दीर्घोत्तरी प्रश्न आज आपण हे सोडवून घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. तर उत्तर पहा. तर हा दीर्घोत्तरी प्रश्न असल्यामुळे याचं उत्तर मोठं लिहायचं आहे. तर बघा, प्रश्न पहिला, सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. तर हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 8 गुणांसाठी विचारला जातो. ठीक आहे. तर याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं, तर मी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाचून दाखवते आणि बाकीचे जे 4 क्वेश्चन आहेत तर त्या 4चे तुम्हाला आन्सर स्क्रीनवरती शेअर करते. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. तर पहा, उत्तरामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार. तर सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार कोणकोणते, तर भाग प्रमाणपत्र विषयक. तर यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, भाग भांडवल व प्रवेश शुल्काची रक्कम अदा केल्यानंतर भाग प्रमाणपत्र प्राप्त करणे हा सभासदाचा अधिकार आहे. संस्थेच्या नियमानुसार भागांचे हस्तांतरण करण्याचा अधिकारही त्यास आहे. त्यानंतर दुसरा कोणता आहे अधिकार, तर सभाविषयक. इथं काय म्हणले, अधिकार आणि जबाबदाऱ्या. आधी अधिकार स्पष्ट करा, नंतर जबाबदाऱ्या स्पष्ट करा. तर आपण अधिकार अगोदर स्पष्ट करत आहोत. तर दुसरा अधिकार आहे सभाविषयक. तर संस्थेच्या वार्षिक आणि विशेष सर्वसाधारण सभांची सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळवण्याचा, सभेत उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा आणि आपले मत नोंदवण्याचा अधिकार हा सभासदास असतो. त्यानंतर तिसरा अधिकार आहे व्यवस्थापनाचा सहभाग. तर व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा आणि स्वतः निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येक सभासदास असतो. त्यानंतर चौथा अधिकार आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. संस्थेच्या कारभाराविषयक तक्रारीविषयीचा अर्ज निबंधकाकडे करण्याचा अधिकार प्रत्येक सभासदास असतो. तर पाचवा अधिकार आहे लाभांश व अन्य प्राप्ती. व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश सवलतीच्या दराने वस्तू आणि सेवा प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येक सभासदास असतो. त्यानंतर 6वा अधिकार आहे वारसाबाबत अधिकार. सभासदाला आपला वारसदार नोंदवणे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर आपण अधिकार पाहिले. यानंतर पहा, सभासदांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य. तर सभासदांच्या जबाबदाऱ्यामध्ये काय काय येईल, तर नियमांचे पालन. संस्थेच्या सभासदत्वाचा अर्ज करताना संस्थेच्या नियमांचे पालन करण्याविषयीचे प्रतिज्ञापत्र सभासदाने दिलेले असते. त्यानुसार नियमांचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य असते. सेकंड जबाबदारी कोणती,
संस्थेची देणी वेळेच्या वेळी अदा करणे. तर पहा, सहकारी संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या उपक्रमासाठी कर्जाऊ रक्कम देऊ करते. सभासदांनी संस्थेची देणी वेळेच्या वेळी अदा केल्यास संस्थेचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे होत राहतात. तिसरं कर्तव्य आहे सत्य माहिती पुरवणे. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी संस्थेची सभासदांची चौकशी करीत असताना सभासदांनी सत्य माहिती पुरवणे हे अपेक्षित असते. त्यानंतर चौथं कर्तव्य आहे सभांना उपस्थित राहणे. सभांना उपस्थित राहणे, चर्चेत सहभागी होणे आणि गरज भासल्यास मतदान करणे हे प्रत्येक सभासदाचे वैधानिक कर्तव्य आहे. पाचवं कर्तव्य आहे संस्थेचे हित व प्रतिष्ठा जोपासणे. आपल्या वर्तनामुळे संस्थेच्या हितास व प्रतिष्ठेत बाधा पोहोचणार नाही याची दक्षता प्रत्येक सभासदाने घेतली पाहिजे. त्यानंतर 6वं आहे देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदाची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार हे स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन कोणता आहे पहा, व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. तर मी याचं आन्सर वाचून दाखवणार नाही, तर याचं तुम्हाला आन्सर मी शेअर करत आहे स्क्रीनवरती. तर पहा, व्यवस्थापन समितीची कार्य कोणकोणती कारणे आहेत ते एकदा मी रीड करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजतील. तर व्यवस्थापन समितीची कार्य पुढील प्रमाणे आहेत. धोरणांची कार्यवाही, सभासद स्वीकृती, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक, तसेच चौथा आहे सेवकांच्या तक्रारीचे निवारण. त्याच्यानंतर 5वा आहे सभासदांच्या तक्रारीचे निवारण. 6वा आहे सभासदांचे हित संरक्षण. 7वा आहे निवडणुकांचे आयोजन. 8वा आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन. तर हे तुमचे 8 व्यवस्थापन समितीची कार्य आहेत. तर हे सविस्तरपणे स्पष्ट करायचे आहे. त्याचं आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. काही प्रॉब्लेम असल्यास मला एक कमेंट करा, मी तुमची प्रॉब्लेम सॉल्व करेन. तर पहा, थर्ड क्वेश्चन आहे अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. तर अध्यक्षांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या, अध्यक्षांच्या अधिकार अगोदर आपण पाहूयात कोणकोणते आहेत. तर दैनंदिन कामकाज, संस्थेचे हिशेब, कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई. त्यानंतर तिसरा झाला, चौथं पहा सभाबाबतचे अधिकार. 5वा आहे निर्णायक मत देणे. हे झाले अध्यक्षांचे अधिकार. त्यानंतर अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या, तर पहा, पहिला आहे नियंत्रण, दुसरा आहे कार्योत्तर मान्यता, तिसरा आहे सुसंवाद साधणे, चौथं आहे सभाबाबतची जबाबदारी, 5वा आहे महत्त्वाच्या दस्तऐवजावर सह्या करणे. तर हे झाले अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या. त्यानंतर चौथा क्वेश्चन कोणता आहे, व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या. तर व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या पहा, याचा आन्सर व्यवस्थापन समितीचे अधिकार आधी आपण पाहूयात. तर पहिला अधिकार आहे सभासदाबाबतचे अधिकार, दुसरा आहे सेवक वर्ग विषयक अधिकार, त्यानंतर तिसरा आहे निधी विषयक अधिकार, चौथा आहे मालमत्ता खरेदी, 5वा आहे इतर अधिकार. त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत, तर पहा, व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या, पहिली जबाबदारी आहे अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. दुसरी आहे सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनांमध्ये करणे. तिसरी आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे, तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोषदुरुस्ती अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणे.
त्याच्यानंतर सर्वसाधारण सभेत सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थिती विवरण, सत्य आणि वास्तव माहिती पुरवणे. त्यानंतर संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाल संपण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवणे. तर हे झाल्या व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण विशद करा. तर पहा, सचिवाची व्याख्या दिलेली आहे. मी तुम्हाला सचिवाची व्याख्या वाचून दाखवते. याचं उत्तर पहा. सचिवाची व्याख्या: सहकारी संस्था कायद्यानुसार करावयाची कार्य आणि प्रशासकीय व कार्यालयीन कार्य करण्यासाठी संस्थेच्या पोटनियमानुसार या कार्यासाठी नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थेचा सचिव होय. त्यानंतर आदर्श सचिवाचे गुण कोणकोणते आहेत तर पहा. पहिला आहे प्रभावी व्यक्तिमत्व, दुसरा आहे कल्पकता, त्यानंतर तिसरा आहे संभाषण कौशल्य, चौथं आहे व्यावसायिक बाबीचे ज्ञान, 5वा आहे कायद्याचे ज्ञान आणि 6वा आहे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य. तर अशा पद्धतीने आपण दीर्घोत्तरी प्रश्न हे पाहिलेले आहेत. एका प्रश्नासाठी 8 गुण असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला चॅप्टर फर्स्ट सहकारी चॅप्टर फर्स्ट हा आपला संपलेला आहे. तर आपला चॅप्टर इथे संपलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 2 म्हणजे चॅप्टर दुसरा याचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा. आणि पहा, आज आपण पूर्ण प्रश्न क्रमांक 8 दीर्घोत्तरी प्रश्न यातील आन्सर आपण आज एक एक पूर्ण पाहिलेली आहेत. यात काही अडचण असेल, कुठलं उत्तर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसोबत भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.